काय हो, हां बोल ना. प्रत्येक बायकांची आपल्या नवऱ्याबद्दल हे असते, कंप्लेंट असते की लग्नाआधी तुम्ही असे नव्हते, लग्नानंतर खूपच चेंज झाले तुम्ही. हां. यावरती काय म्हणणं आहे तुमचं? अच्छा, म्हणजे प्रत्येक बायकांना असं वाटतं त्यांचा नवरा लग्नानंतर बदलला. बदललाय. प्रत्येक वेळेस असं ऐकायला मला पण मिळतं, म्हणजे अनेक बायकांच्या तोंडून, की हे पहिले असे नव्हते गं, आता बदलले, लग्नानंतर बदलले. हां, म्हणजे याविषयी माझं काय म्हणणं आहे, जर असं तू विचारशील, हम्म. तर मला एक ॲप्रोच सांगता येईल असा, की माणूस ना आयुष्यामध्ये 2-3 टप्प्यात बदलतो. हम्म. एकतर जेव्हा तो म्हणजे लहानपणातून तरुण वयामध्ये किंवा हम्म. किशोर वयात पदार्पण करतो ना, त्यावेळेस तो बदलतो. तो स्वतःला त्यावेळेस आपल्या फॅमिलीपासून आयसोलेट करायला सुरुवात करतो. जर तो त्याच्या आईसोबत झोपत असेल, हम्म. तर तो एकटा झोपायला सुरुवात करतो. जर तो खूप टॉकेटिव्ह असेल, तर एकदम अचानक शांत होतो. पण तो बाहेर मित्रांमध्ये थोडा एक्सप्रेसिव्ह असतो त्या हम्म. काळामध्ये. हम्म. त्याला क्रिकेट, स्पोर्ट्स ह्या गोष्टी जास्त आवडत हम्म. असतात. मग दुसरा टप्पा माहिती आहे का केव्हा येतो हम्म. त्याच्या बदलाचा? जेव्हा तो ना नोकरीला लागतो आणि अच्छा. नोकरी करून जेव्हा 6 महिने होतात, हम्म. तेव्हा त्याला आयुष्याची रिॲलिटी कळते, अच्छा. की रिअल लाईफ काय आहे? आयुष्य म्हणजे काय आहे? हम्म. लोक कसे आहेत? समाज कसा आहे? त्याच्या आधीपर्यंत त्याचा हनीमून पिरियडच चाललेला असतो. हम्म. तिसरा टप्पा म्हणजे ज्याच्याविषयी तुझा प्रश्न आहे, लग्न. लग्न. हो, लग्नानंतर पुरुष बदलतो. पण तो पण बदलतो असतो ना, तो तेवढाच नैसर्गिक असतो जेवढा आधीचा असतो. त्याला बदलावंच लागतं, कारण घरामध्ये एक नवीन माणूस आलेला असतो आणि सगळ्यांचेच विचार, म्हणजे फक्त लग्नानंतर पुरुषच बदलतो असं नाही आहे. लग्नानंतर घरातली आई बदलते, वडील बदलते, बहीण बदलते आणि आलेली बाई असते ना, ती पण बदललेली असते. आणि सगळेजणं सगळ्यांच्या दृष्टीने खूप प्रयत्न करत असतात एकमेकांशी जुळवून घ्यायचं, एकमेकांना कसं मॅनेज करता येईल त्यासाठी. पण बऱ्याचदा ह्या गोष्टीमध्ये ओव्हर थिंकिंग होते, किंवा जास्त ॲनालिसिस होते या बाबतीत. त्यामुळे ना काही चांगल्या गोष्टी करण्याच्या नादात वाईट गोष्टी घडून जातात. हम्म. आणि चौथी वेळ केव्हा येते माहिती आहे बदलाची? ज्यावेळेस त्याला मूलबाळ होतं. हम्म. तेव्हा तो थोडा घाबरट होऊन जातो. पुरुष थोडा घाबरट होतो. त्याला असं वाटतं की आपली फॅमिली, आपली मुलं किंवा आपल्याला काही झालं तर काय होईल? तर हे सगळे बदल नैसर्गिक असतात. तर मला असं वाटतं की ह्या बदलांसोबत सगळ्यांनी एकमेकांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे. हम्म.